आली का तुम्ही फिरून? ना शांता, सकाळी चालू मी एक फेरफटका मारून आणि थोडं माझं शुगर लेवल कमी होते. फिरलं गिरलं म्हणजे म्हणून मी गेलो एक चक्करी मारतो मी. दे ना म्हटलं उलिसाच्या जरासं गोड करजो ना. नेहमीच बा. काऊन काय माहित आज काही पोरगी उठली नाही, थंडीच्या ना उठले नाही का काय माहित. दोघीच्या दोघी सुना. नीताचं सोडूनच द्या. पण नीता कोमल नाही उठली आज. नीता तर कधी उठतच नाही म्हणा. तिला तर म्हणा आरामशीरच उठणं पाहिजे. कोमल उठते लवकर, आज ते नाही उठली वाटते. थोडस चहा मांडून बाबा म्हणतो कोमल बाई. नाही बाबा, मी तुमचं ऐकलं आताच बोलणं. तुम्हाला जास्त साखरेवाला चहा करून पाहिजे असं म्हटलं तुम्ही आईला. एवढा साखरेचा चहा प्यायचं नाही. तुमची शुगर किती आहे म्हटलं? 200च्या वर आहे. कधी पण चहा मी तुम्हाला जास्त गोड करून देणार नाही. मीच देते करून. हो कर माझ्यासाठी. तुला जसं वाटते तसाच कर बाई. काय तू सून होत त्यामध्ये बरोबर ऐकते. मी किती म्हणन तर माया तर कसंच ऐकणं नाही बिचारे. पहिले काढी मी बाबांसाठी चहा मांडते शुगर फ्रीवाला. त्याच्यानंतर मी श्यामजीला उठवते. कोमल माझ्यासाठी माणसं थोडासा चहा. आई मी तुमच्यासाठी पण मांडणारच आहे. श्यामजीला उठवते मग बाबाचा चहा झाला की मग तुमच्या दोघांसाठी मांडून घेते मी एकाच्यात. बरं मग दोघांचाही बरोबर एकत्र होते आणि त्याचं त्याला उठून आपल्याकडची महाराणी. कधी पाहिलं तर हे जागेच असतात. यांना जसं काही काम नसल्यामुळे आपल्यालाही म्हणतात काही उठलं नाही तर लवकर. आमच्याकडची शानमारी उठली असेल ना. बरीच लवकर उठली हो नीता. नाहीतर कधी मी वेळाने उठत असते आई. असं नाही म्हटलं. उठली का बा आज लवकर उठली असं म्हटलं. आपला शिजने उठला काय? झोपलाच आहे काय? बाबा तो झोपलाच आहे. तरी आता 10-15 मिनिटांना त्याची उठायची वेळ होतीच म्हणा. तो उठून जाईल. तिथे येईल सारखं बोलणं येतच नाही. उठली लवकर तरी म्हणते लेट उठली आहे. बोलते टचून. मारायच्या वेळी एखादं काम केलं असतं तर बरं तरी झालं असतं. काम तरी कमी झालं असतं. मला उशीर होते. अधिक माझं झाडझूड वगैरे करायची आहे. बाबा हे घ्या तुमचा चहा. आई माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचं बारसं आहे. कधीच आहे बाई ते बारसं? माझं बारसं आहे काय माहित. ऐकूनच घ्या. बारसं आहे ना ते परवाच्या दिवशी आहे. पण का नाही ते गाव दूर असल्यामुळे मला उद्याच जावं लागेल आई. चोपडी बरोबर कशी चोपडू बोलते. आपल्याकडे एवढं बोलणं नाही बाप्पा. तू बारशाला चालली तर बायतीला घ्यावं लागन. आता तुझी सक्की चुलत बहीणची पोरगी म्हणतं तर मग तिला काही सोन्या घेण्याचं करा लागन ना. ना किती समजून राहिलं बुट गेले. काही घ्या लागन ना. काही घ्यावं तर लागनच आता. घेऊ ना. म्हणजे तुला उद्या जावं लागते घेऊ ना म्हणतं. देऊ का पैसे सांग? श्यामनं तर काही दिलेच नसून तुझ्यापाशी ना. हिच्या वेळेस कसं समजते माहिती बुडीले. मग ती पाय ना कशी करते. विचारतही नाही कुठे चालली काय चालली. सांगितलं ते कानावर निघत गोष्ट. तिच्या वेळेस पैसे देऊ काय? नाही श्यामजीच देतात मला घेऊन. राहू दे तुमच्या बच्चे कशाला देतात. बाई कोमल सोन्याचंच कर बाई. चांगलं नाही वाटत. तुझी चुलत बहीणचीच पोरगी होई ना. तिला सोन्याचंच कर. एखादं लॉकेट वगैरे करून टाक. होय मी 1 ग्रॅमचं लॉकेटच करून टाकते. वाई तुम्ही मला बरं झालं ही आयडिया दिली लॉकेट करायची. तिला का नाही सर्वच आलं आई. फक्त लॉकेटच नाही आलं. बरं झालं तुम्ही मला आयडिया दिली. माझ्या आईनं म्हटलं त्याला सोन्याची चेन केली. त्याच्यानंतर माझी चुलत बहीण आहे तिनं कानातली केली त्याला. खूप म्हणजे सगळंच काही आलं. फक्त आता लॉकेट म्हटलं तुम्ही तेच राहिलं होतं. आता तेच करून टाकते मी. हो करून घे बाई. जी चुलत बहीणची मुलगी होती तर तिला लॉकेट कर म्हणते. आणि माझी चुलत बहीणच्या मुलीच्या वेळेस म्हटलं माझ्यासोबत बोलही नाही आणि मला विचारलं सुद्धा नाही. जाऊ दे म्हणून असंच केलं. आणि तिची चुलत बहीण होतं बरोबर करायचं समजते. माझ्या चुलत बहिणीच्या मुलीच्या वेळेस मला ब्रासलेट करायला लावले. ते पण माझ्या अभिजीलाच पैसे मागावे लागले. आणि आता कसं म्हणते तुला पैसे लागत असेल तर देते असे म्हणते. का बरं किती भेदभाव आहे यांच्या मनामध्ये. आई आपल्या सर्वांनाच बोलवलं तर तुम्ही चला ना बारशाला. पण चला ना नीता ताई बारशाला. काही आधी सांगितलंय नाही मला. आता एकदम मला गोष्ट ऐकू आली म्हणून मी इथे आली. तर आता म्हणत आहे तू अगोदर सांगितलं असतं मी तयारी वगैरे करून नाही ठेवली असते. आता नाही येणं होत माझं. माझ्या मुलांची शाळा वगैरे आहे. सर्व तयारी वगैरे राहिली. पार्लरमध्ये वगैरे जावं लागतं कुठं कार्यक्रम असला तर. तू एकदम वेळेवर सांगितल्यावर कसं जमणार आहे. तुला सांगायचं असतं तू लवकर नाही सांगितलं असतं का? आई मी तुम्हाला सांगणारच होती. पण ते कसं झालं माझ्या डोक्यातून निघून गेलं. नाहीतर मी सांगणारच होती. माझं काही असं इंटेन्शन नव्हतं हो ताई. इंटेन्शन नव्हतं म्हणाले का ना नीता एवढं म्हणून राहिली तर कोमल तुले गेलो असतो दोघं जण.
कोण अडवलं बाप्पा तुम्हाला? जा ना तुम्ही. मला कोण अडवते विचारे? अशी कोण बोलतो तू? पट चांगले बोललो तरी. द्या बाबा तुमचा कप. गोष्टीत लक्षच नाही राहिलं बाबा माझ्या कपाकडे. कोमल म्हणता ताई श्यामजीला भाजीपाला आणायलाच नाही लागला का? मागच्या वेळेला अभिजीनच तर आणला होता ग. मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांच्या लक्षात नाही राहिलं तर त्यांनी आणला नाही. हो, भाजीपाला करून राहिली. मागच्या वेळेला त्यानं आणला, यानं आणला अशी सांगून राहिली. आणि कोणी आणला तर का होते? तरच आहे ना सर्व. बोलली चमचे नाही यांच्याकडून बोलायला. एवढं आणला नाही त्यावेळेला आणलं तर काय होते? बरं ना, काही न बोलता याची पैसे वाचते. माझ्या मिस्टरांनी मागेही आणलं, त्यांचेच पैसे केले, यांचे मग जमाच राहते ना. मग नाटकं केलं म्हणजे फायदा होते ना यांचा. बुलबुल करून राहिली. आणला म्हटलं भाजीपाला, येईनच आणला. त्याच्या मित्रानं दिला म्हणते, थोडा धुवून ठेवलाय बाहेर आहे, घेऊन घे. तो फिरायला त्याच्या वाडीत होता, तो म्हणे घेऊन जाय म्हणे. मग आणलं मी. रोज कशाची भाजी करावं ते समजतच नाही आणि विचार करता करता कंटाळा येऊन जातो. पण भाजी कशाची करावं हेच समजत नाही. आता बाबांना कशाची भाजी आणली आणि काय नाही. चांगला बारशाचा विषय सुरू होता, लागलं होतं नीता ताईंचं. नुसतं कशावरून भांडणावर येतात ते, मला हे पटतच नाही. मला बाबांचा कप लवकर रिकामा दिसला तर नेमकं त्या विषयावर तरी बोलून ते टाळता आलं. तर आईचं त्यांचं सुरू झालं असतं. अधिक भांडणच होणार होतं त्यांचं. अबे ऑफिसला चालला का बाबू? काय बाबा, थोडंसं काही काम वगैरे होतं का तुम्हाला? बाबू थोडंसं काम होतं. कशाचं काम होतं बाबा, सांगा ना, करतो ना मी. बाबू 2 दिवस झाला रिचार्ज संपला टीव्हीचा आपल्या, तर टाकून घे. बाजारच्या बातम्या सुरू राहते, जरासा जीव करमते. बाबा मी लगेच टाकून घेतो. मग ते पैशाचं काम असलं तर माझ्या अभिजीला टाकून घेजो रिचार्ज. अभि जसं पैसे लागतच नाही त्या श्यामला नाही म्हणा त्या टाकून घेजो म्हणून रिचार्ज. नुसतं अभिजीलाच असते काही पण. भाजीपाला अभिजी, रिचार्ज अभिजी. माझे अभिजी साधे बोडे आहे तर देतेच ना टाकून. त्यांना माहीत आहे ना सर्व त्या श्यामचं भलं करण्याच्या मागं लागले ही दोघं जण. माझ्या अभिजीला करून ठेवतात कंगाल. माझ्या वेळेस अभि दिसतं आणि पैशाच्या वेळेत ते दिसतात. त्यांच्या बायकोला बरोबर पाहिजे का पैसे, आपल्याला लगन ते विचारत सुद्धा नाही. मग अभिची बायको कोण, अभि कोण, काही घेणं देणं नाही. झालं नीता, एवढी नाराज दिसत आहे. काही नाही, माझा स्वयंपाक व्हायचा आहे ना त्याचा विचार करत आहे.